नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 8वी स्कॉलरशिप व इतर सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी होण्यासाठी भाषा विषयाचे व्याकरणाचे सर्वच्या सर्व घटक व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण वाक्यांचे प्रकार जे आहेत तर ते अभ्यासतो आहोत. वाक्यांच्या प्रकारावर आधारित भाग 1 व भाग 2 हे व्हिडिओ मी यापूर्वीच अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जरूर पहा. आज आपण वाक्यांचे प्रकार भाग 3 अभ्यासणार आहोत आणि या भागामध्ये आपण वाक्यांचे केवल वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य समजून घेणार आहोत. भरपूर उदाहरणांसह हे वाक्यांचे तीनही प्रकार अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आपण वाक्यांचे प्रकार भाग 3 अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, वाक्यांचे विविध प्रकार आहेत हे आपण यापूर्वी भाग 1 व भाग 2 मध्ये अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये भाग 1 मध्ये आशयावरून किंवा भावार्थावरून पडणारे जे वाक्यांचे प्रकार आहेत की ज्यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी म्हणजेच करणरूपी वाक्य व नकारार्थी म्हणजेच अकरणरूपी वाक्य हे वाक्यांचे प्रकार आपण अभ्यासले. विद्यार्थी मित्र, भाग 2 मध्ये आपण क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्यांचे प्रकार जे आहेत ते अभ्यासले आणि त्याच्यामध्ये आपण स्वार्थी वाक्य म्हणजे काय, आज्ञार्थी वाक्य, विध्यर्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य हे समजावून घेतलं. आपण या व्हिडिओमध्ये एका वाक्यामध्ये किती विधाने आहेत यावरून जे वाक्यांचे प्रकार पडतात ते अभ्यासणार आहोत. आता याच्यामध्ये 3 प्रकार वाक्यांचे पडतात. 1 केवल वाक्य, 2 मिश्र वाक्य व 3 संयुक्त वाक्य. विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आपण केवल वाक्य म्हणजे काय ते समजावून घेऊया. पहा, ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. हे केवल वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचं असू शकतं. विद्यार्थी मित्र हो, आपण उद्देश्य व विधेय म्हणजे काय ते सर्वप्रथम जाणून घेऊया. पहा, प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काही बोलतो म्हणजे विधान करतो. आता बोलताना ज्याच्या विषयी बोलतो म्हणजेच तो वाक्यातला कर्ता असतो त्याला उद्देश्य असं म्हणतात. आणि या उद्देशाविषयी म्हणजे ज्याच्याविषयी जे बोललं जातं तर त्यास विधेय असे म्हणतात. अशा प्रकारे आपण उद्देश्य व विधेय या गोष्टी हे जे शब्द आहेत केवल वाक्यामध्ये आलेले त्यांचे अर्थ एकदा समजावून घेतले की तुम्हाला केवल वाक्य ओळखता येणं अतिशय सोपं जाणार आहे. आता पुढे असं म्हटलेलं आहे की केवल वाक्य हे साधं वाक्य असू शकतं, विधानार्थी ते असू शकतं, प्रश्नार्थी असू शकतं, होकारार्थी किंवा ते नकारार्थी सुद्धा असू शकतं. आता हे सगळे वाक्यांचे प्रकार यापूर्वी आपण अभ्यासलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आता इथे एक उदाहरण बघूया. ती रोज सकाळी लवकर उठते. विद्यार्थी मित्र हो, आपण जर इथे बघितलं तर या वाक्यामध्ये उठते हे क्रियापद आहे. कोण उठते तर ती उठते. मग ती म्हणजेच कोण तर या वाक्यात ती कर्ता आहे. आता जिच्याविषयी किंवा ज्याच्याविषयी बोललं जातं वाक्यामध्ये त्याला उद्देश्य असं म्हणतात. इथे जर आपण बघितलं तर ती हे काय आहे, उद्देश्य आहे. आता उद्देशाविषयी जे काही त्या ठिकाणी आपण बोलतो वाक्यामध्ये किंवा जे विधान केलं जातं त्याला विधेय असे म्हणतात. आता इथे उद्देश्य ती जी आहे तर तिच्याबद्दल काय सांगितलेलं आहे तर रोज सकाळी लवकर उठते. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर उठते हे क्रियापद जे आहे ते मुख्य विधेय आहे आणि उठते या मुख्य विधेयाशी संबंधित रोज सकाळी लवकर हे जे काही शब्द आहेत वाक्यातले तर ते संबंधित आहेत आणि याला आपण विधेय विस्तार असं त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढचं उदाहरण आपण बघूया की आपण इथं ती रोज सकाळी लवकर उठते हे वाक्य आता बघितलं आणि या उदाहरणातील प्रत्येक वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजे केवल वाक्य जे असतात त्याच्यामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं. आता इथे जर आपण बघितलं तर ती हे उद्देश्य आहे हे आपण आता समजावून घेतलं आणि उठते हे विधेय आहे. म्हणजे इथं एकच उद्देश्य आहे आणि एकच विधेय आहे. आता इतर जे वाक्यामध्ये शब्द असतात तर त्यांना म्हणजे जर समजा ते उद्देशाशी संबंधित शब्द असतील तर त्याला उद्देश्य विस्तार असं म्हणतात आणि विधेयाशी संबंधित ते शब्द असतील तर त्याला विधेय विस्तार असं त्या ठिकाणी म्हणतात.
आता आपण इथं जर पहिलं वाक्य बघितलं, ती रोज सकाळी लवकर उठते, तर उठते हे जे काही विधेय आहे मुख्य त्याच्याशी संबंधित रोज सकाळी लवकर हे 3 शब्द आहेत, यालाच आपण विधेय विस्तार असं म्हणणार आहोत. आता दुसरं उदाहरण पहा विद्यार्थी मित्र हो, विवेकला वाचन करायला खूप आवडते. आता इथे जर आपण बघितलं तर विवेकला हे आहे उद्देश आणि त्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे, वाचन करायला खूप आवडते. तर आवडते हे मुख्य विधेय आहे आणि विधेयाशी संबंधित वाचन करायला खूप हे शब्द आहेत, यांना आपण विधेय विस्तार असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. तिसरं उदाहरण आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या. इथे सुद्धा आपण जर बघितलं तर शूर असणाऱ्या कोण, तर लक्ष्मीबाई. आणि या लक्ष्मीबाई या उद्देशाशी संबंधित झाशीची राणी हे 2 शब्द आहेत आणि त्याला उद्देश विस्तार असं म्हणायचं. इथं मुख्य विधेय आहे होत्या आणि होत्या या मुख्य विधेयाशी संबंधित शब्द आहेत. अतिशय शूर, तर अतिशय शूर हे काय झाले, विधेय विस्ताराचे शब्द झाले. आता इथं 3ही वाक्य आपण बघितले तर विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात येईल की या 3ही वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यात एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे. आता 4थं उदाहरण बघूया. विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. इथे आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांनो हे काय आहे, उद्देश आहे आणि आणा हे विधेय आहे. आता आपल्याला यावरून लक्षात आलेलं असेल की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं त्याला केवळ वाक्य असं म्हणतात. आता केवळ वाक्याची वैशिष्ट्ये जवळपास आपण आता पाहिलेल्या उदाहरणांवरून, व्याख्यावरून लक्षात आलेली असतील. पुन्हा एकदा आपण ही केवळ वाक्याची काय वैशिष्ट्ये आहेत ते बघूया. पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे, या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते. आता आपण सगळी उदाहरणं जर बघितली तर त्याच्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, एकच कर्ता, एकच क्रियापद आहे. असं जरी आपण लक्षात ठेवलं तरी केवळ वाक्य आपल्याला ओळखता येतं. केवळ वाक्यामध्ये एकच विधान असतं, एकच उद्देश असतं, एकच विधेय असतं. आता दुसरं वैशिष्ट्य आहे, या वाक्यात कमीत कमी शब्द असतात, कारण एकच वाक्य असतं आणि एकच ते विधान असतं आणि म्हणून इथं त्या ठिकाणी कमीत कमी शब्द इथे या केवळ वाक्यात असतात. आता केवळ वाक्य विधानार्थी असू शकतात, आज्ञार्थी असू शकतात, प्रश्नार्थी असू शकतात, होकारार्थी किंवा नकारार्थी सुद्धा असू शकतात. आता आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी दिलेलं वाक्य जे आहे तर ते वाक्य केवळ वाक्य असेल तर पुन्हा आपल्याला विधानार्थी आहे का, आज्ञार्थी आहे का, प्रश्नार्थी हे सुद्धा ओळखता येतं. आणि ही केवळ वाक्य अशा प्रकारे विधानार्थी असू शकतात, आज्ञार्थी असू शकतात, प्रश्नार्थी असू शकतात, होकारार्थी असू शकतात, नकारार्थी असू शकतात. याविषयीचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे हे जे वाक्यांचे प्रकार आहेत तर ते तुम्ही जरूर त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला ते लक्षात येईल. पुढचं वैशिष्ट्य केवळ वाक्याचं आहे की केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. ही गोष्ट महत्वाची आहे, कारण केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य असल्यामुळं आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं उभयान्वयी अव्यय वापरावं लागत नाही की जे मिश्र आणि संयुक्त वाक्यामध्ये वापरावं लागतं. म्हणजे केवळ वाक्याची ही जी वैशिष्ट्ये आहेत ही आपण चांगली लक्षात ठेवली म्हणजे एकच उद्देश व एकच विधेय केवळ वाक्य. या वाक्यात कमीत कमी शब्द असतात. केवळ वाक्य हे विधानार्थी असू शकतं, होकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी अशा प्रकारचं कुठलंही ते वाक्य असू शकतं. आणि हे जे काही केवळ वाक्य असतं यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जात नाही. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी केवळ वाक्य म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. आता दुसरा प्रकार वाक्याचा आहे तो म्हणजे मिश्र वाक्य. विद्यार्थी मित्र हो, मिश्र वाक्य म्हणजे काय की एक प्रधान वाक्य, आता प्रधान म्हणजेच मुख्य वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य, म्हणजे मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असणार आहे आणि मग एक किंवा अधिकची त्या ठिकाणी गौण वाक्य असणार आहे. गौण वाक्य म्हणजे कमी महत्वाची वाक्य. आता एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य जेव्हा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होतं त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. आता आपण जर बघितलं तर एक मुख्य वाक्य आणि इतर जे काही वाक्य त्याच्यामध्ये येतील म्हणजे एक असेल, 2 असेल, 3 असतील तर ती सगळी वाक्य जर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय जी असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते तर त्यांनी जर अशा प्रकारची ही वाक्य जोडलेली असतील तर त्यांना आपण मिश्र वाक्य असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तर म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, का, यास्तव, सबब, जर, जरी, जेव्हा तेव्हा इत्यादी. अशा प्रकारे या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जर समजा अशा प्रकारचं हे वाक्य जोडली जात असतील आणि त्याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असेल आणि एक किंवा अधिकचे गौण वाक्य असतील तर त्याला त्या ठिकाणी मिश्र वाक्य असं म्हणायचंय. उदाहरणावरून आपल्याला हे समजेल. आता पहा, इथे पहिलं वाक्य आहे, जेव्हा मनात येईल
तेव्हा मी गावाला जाईन. आता इथं जर आपण बघितलं तर या वाक्यामध्ये जेव्हा मनात येईल व तेव्हा मी गावाला जाईन ही दोन काय आहेत, केवल वाक्य आहेत. म्हणजे ही दोन वाक्य आहेत आणि ती एकमेकांशी जोडलेली आहेत जेव्हा तेव्हानं. आता जेव्हा मनात येईल ह्या अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र वाक्य नाही, तर ते तेव्हा मी गावाला जाईन या स्वतंत्र वाक्यावरती अवलंबून आहे. म्हणजे मी गावाला कधी जाईन की जेव्हा मनात येईल. म्हणजे जेव्हा मनात येईल हे काय आहे की गौण वाक्य आहे आणि मी गावाला जाईन हे वाक्य काय आहे, मुख्य वाक्य आहे. आणि ह्या मुख्य वाक्यावरती हे गौण वाक्य जे आहे तर ते त्या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजे जेव्हा मनात येईल हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य नाही, ते तेव्हा मी गावाला जाईन या स्वतंत्र वाक्यावर अवलंबून आहे. आणि जे वाक्य स्वतंत्र असतं त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात. इथे आपण जर बघितलं तर तेव्हा मी गावाला जाईन हे मुख्य किंवा प्रधान वाक्य आहे आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य किंवा पोटवाक्य असं म्हणतात. इथे जेव्हा मनात येईल हे वाक्य जे आहे ते कमी महत्वाचं वाक्य आहे आणि त्यालाच गौण वाक्य किंवा पोटवाक्य असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. आता या स्पष्टीकरणावरून तुम्हाला मिश्र वाक्यामध्ये दोन विधानं असतात कमीत कमी आणि त्याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि एक किंवा अधिकची गौण वाक्य असतात आणि ही सगळी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. याच्यामध्ये जे मुख्य वाक्य असतं तर ते त्या ठिकाणी स्वतंत्र वाक्य असतं त्या वाक्यातलं आणि त्याच्यावरती अवलंबून असणारी जी वाक्य असतील तर ती गौण वाक्य असतात. यावरून तुम्हाला हे आता मिश्र वाक्य लक्षात येईल. तर दुसरं उदाहरण आपण बघूया. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा. आता याचं स्पष्टीकरण तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की वरील वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले व की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा ही दोन केवल वाक्य आहेत. हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा ह्या अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र वाक्य नाही, ते गुरुजी म्हणाले या स्वतंत्र वाक्यावर अवलंबून आहे. आणि जे वाक्य स्वतंत्र असतं त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात. इथे गुरुजी म्हणाले हे मुख्य किंवा प्रधान वाक्य आहे आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य किंवा पोटवाक्य असं म्हणतात. इथे की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा हे गौण वाक्य किंवा पोटवाक्य आहे. आता विद्यार्थी मित्र तिसरं वाक्य पहा. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. इथे वरील वाक्य आकाशात जेव्हा काळे ढग जमतात व तेव्हा पाऊस पडू लागतो ही दोन केवल वाक्य आहेत. आणि इथे आपण जर बघितलं तर आकाशात जेव्हा काळे ढग जमतात हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य नाही, तर तेव्हा पाऊस पडू लागतो या स्वतंत्र वाक्यावर ते अवलंबून आहे. जे वाक्य स्वतंत्र असतं त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य असं म्हणतात. इथे जर आपण बघितलं तर तेव्हा पाऊस पडू लागतो हे स्वतंत्र वाक्य आहे आणि अवलंबून असणारं वाक्य जे आहे ते गौण वाक्य किंवा पोटवाक्य म्हणजेच आकाशात जेव्हा काळे ढग जमतात हे गौण वाक्य किंवा पोटवाक्य आहे. आता पुढचं चौथं वाक्य आहे. जे चकाकते ते सोने नसते. इथे वरील वाक्यात जे चकाकते व ते सोने नसते ही दोन केवल वाक्य आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र वाक्य नाही, ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर अवलंबून आहे. आणि जे वाक्य स्वतंत्र असतं त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य किंवा पोटवाक्य असं म्हणतात. आणि ही वाक्य जोडण्याचं काम गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी केलेली असतात. इथे जे आणि ते या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ही दोन वाक्य जोडण्याचं काम केलेलं आहे. आता या सगळ्या स्पष्टीकरणावरून मिश्र वाक्याची जी वैशिष्ट्ये आहेत ते आता तुमच्या लक्षात आलेली असतील. पहा, मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्ये असतात. दुसरं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र, दोन्ही वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. जसं की जेव्हा तेव्हा, की, पण, परंतु अशा पद्धतीच्या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी मिश्र वाक्य जोडलेली असतात. आता जर बघितलं तर जोडलेली वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. आता इथं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अर्थाच्या दृष्टीनं जे स्वतंत्र असतं वाक्य ते मुख्य वाक्य असतं आणि त्याच्यावरती अवलंबून असणारी जी वाक्य असतात ती गौण वाक्य असतात. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे तयार होणारं नवीन वाक्य हे मिश्र वाक्य असतं. आणि अशा पद्धतीनं एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचं एक संमिश्र वाक्य तयार होतं तर त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणायचं आहे. आता विद्यार्थी मित्र हो, आपण संयुक्त वाक्य म्हणजे काय ते अभ्यासूया. पहा, संयुक्त वाक्य म्हणजे दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक गोडजोड वाक्य तयार होतं ते संयुक्त वाक्य म्हणतात. आता विद्यार्थी मित्र पहा की दोन किंवा अधिक केवल वाक्य असतील आणि ती जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतील तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणणार आहोत. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तर आणि, व, शिवाय, अथवा, वा, की, किंवा, पण, परंतु, परी,
बाकी, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता इत्यादी. अशा पद्धतीनं या जर उभयान्वयी अव्ययांनी ही दोन वाक्य जोडलेली असतील तर त्याला संयुक्त वाक्य असं आपण म्हणणार आहोत. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. पहा, पहिलं वाक्य आहे, मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. इथे जर आपण बघितलं तर या वाक्यामध्ये दोन विधानं आहेत. मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. आता इथं प्रत्येक वाक्य हे स्वतंत्र केवल वाक्य आहे, कारण प्रत्येकाला स्वतंत्र अर्थ आहे. दोन्ही वाक्य ही मुख्य वाक्य आहेत. आणि वरील वाक्यात आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडलेली आहेत. इथे जर आपण बघितलं तर आणि हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत तर त्यांनी ती दोन वाक्य जोडलेली आहेत. दुसरं वाक्य पहा, मी रोज पहाटे लवकर उठते व 1 तास अभ्यास करते. वरील वाक्यामध्ये सुद्धा दोन विधानं आहेत. मी रोज पहाटे लवकर उठते आणि 1 तास अभ्यास करते. इथे जर बघितलं तर प्रत्येक वाक्य हे स्वतंत्र केवल वाक्य आहे आणि वरील वाक्यात व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं दोन वाक्य जोडलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं ही दोन स्वतंत्र वाक्य जेव्हा या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणणार आहोत. तिसरं उदाहरण पहा, संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो. या वाक्यामध्ये सुद्धा दोन विधान आहेत. संध्याकाळी मी फिरायला जातो, खेळायला जातो म्हणजे संध्याकाळी मी खेळायला जातो. आणि पुढे पहा की प्रत्येक वाक्य हे काय आहे की स्वतंत्र केवल वाक्य आहे. आणि वरील वाक्यात किंवा या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं ही दोन वाक्य जी आहेत तर ती जोडलेली आहेत. आता विद्यार्थी मित्र, आपण जर बघितलं तर चौथं वाक्य आहे, आजी नोकरीतून निवृत्त झाली म्हणून तिला सवड मिळाली. इथे जर बघितलं तर वरील दोन वाक्यामध्ये दोन विधानं आहेत. आजी नोकरीतून निवृत्त झाली आणि तिला सवड मिळाली. आणि इथे म्हणून ह्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं ही दोन वाक्य आपल्याला इथं जोडलेली दिसतात. आता विद्यार्थी मित्र, या सगळ्या उदाहरणांवरून त्याच्या स्पष्टीकरणावरून तुम्हाला संयुक्त वाक्याची वैशिष्ट्ये लक्षात आलेली असतील की या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात आणि अर्थाच्या दृष्टीनं ती स्वतंत्र असतात म्हणजे मुख्य वाक्य असतात दोन्हीही. आणि ही वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. आपण जर बघितलं तर आणि, व, किंवा यांसारखी जी काही सबब असेल, कारण की असेल, की, पण, परंतु अशा प्रकारच्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ही दोन वाक्य जोडलेली असतात. आता पुढे पहा की जोडलेली वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात म्हणजेच ती प्रधान वाक्य असतात. आणि पुढे पहा की एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारं जोड वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर संयुक्त वाक्याची ही जी वैशिष्ट्ये आहेत ह्या वैशिष्ट्यांवरून आपल्याला सहजपणे केवल वाक्य कोणतं, मिश्र वाक्य कोणतं आणि संयुक्त वाक्य कोणतं हे सुद्धा लक्षात येणार आहे. आता मिश्र आणि संयुक्त वाक्यातला फरक आपण समजावून घेऊया की मिश्र वाक्यामध्ये एकच प्रधान वाक्य असतं, बाकीची गौण वाक्य असतात. म्हणजे एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिकची गौण वाक्य म्हणजे कमी महत्वाची वाक्य असतात. त्या उलट संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रधान वाक्य असतात आणि ती एकमेकांशी जोडलेली असतात. मिश्र वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एक किंवा अधिकची वाक्य जोडलेली असतात आणि संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडलेली असतात. आता पुढचा आपण जर फरक बघितला मिश्र आणि संयुक्त वाक्यामध्ये तर जोडलेली वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. कशामध्ये? मिश्र वाक्यामध्ये. आणि संयुक्त वाक्यामध्ये जोडलेली वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात म्हणजे ती मुख्य वाक्य असतात. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, किंवा मिश्र व संयुक्त वाक्यांत काही अव्यय समान असली तरी जोडली जाणारी वाक्य आणि अव्ययांचे वाक्यांतील अर्थ लक्षात घेऊन आपल्याला मिश्र की संयुक्त हे ठरवावं लागणार आहे. विद्यार्थी मित्र हो, ती कशी ठरवायची? म्हणजे मिश्र वाक्य आहे का संयुक्त वाक्य आहे, ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत तर त्यांचं त्यावरून कशी ओळखायची? तर यासाठी तुम्ही उभयान्वयी अव्ययांचे जे प्रकार आहेत हा जो काही स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर तो तुम्ही जरूर पहा. म्हणजे तुम्हाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार लक्षात येतील आणि त्या प्रकारावरून वाक्यामधल्या अर्थावरून आपल्याला मिश्र की संयुक्त वाक्य हे ठरवता येईल. इथं या व्हिडिओची लांबी आपल्याला जास्त वाढवता येणार नसल्यामुळं मी तो भाग इथं घेतलेला नाही, परंतु उभयान्वयी अव्ययांचे जे प्रकार असतील त्यावरून तुम्हाला संयुक्त की मिश्र वाक्य आहे ते हे नक्की लक्षात येईल. आता केवल वाक्य तयार करणं पहा, हे कौशल्य आपल्याला जेव्हा तीनही वाक्यांचे प्रकार समजतात तेव्हा अर्थातच आपल्याला केवल वाक्य असेल
मिश्र वाक्य असतील, संयुक्त वाक्य असतील तर त्याचं केवळ वाक्य बनवता येतं. पहा, आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती, तिचा पाय घसरला, ती पडली. आता केवळ वाक्य या प्रकारे तयार होईल. आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर इथं जी 3 वाक्य आहेत तर त्या 3 वाक्यांवरून आपण एकच केवळ वाक्य बनवलं आणि केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश, एकच विधेय असतं. इथं जर आपण बघितलं तर आजी आणि आजीविषयी दिलेलं वाक्य जे आहे, विधान जे आहे ते म्हणजे गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली. इथे आपल्याला एकच उद्देश आणि एकच विधेय या वाक्यामध्ये असलेलं दिसतं. दुसरं उदाहरण आहे, माझ्या शाळेने मला बक्षीस म्हणून बंद डबा दिला, त्यात आकर्षक स्मृतिचिन्ह होते. आता इथे केवळ वाक्य आपण बनवूया. इथे बघा केवळ वाक्य या प्रकारे बनेल विद्यार्थी मित्र. माझ्या शाळेने आकर्षक स्मृतिचिन्ह असलेला डबा, बंद डबा मला बक्षीस म्हणून दिला. आता तिसरं वाक्य, राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला ते आवडत नाही. तुम्ही स्वतः हे वाक्य आता तयार करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की केवळ वाक्य कसं बनवायचं. आता पहा, हे वाक्य आता या प्रकारे बनेल की राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही. पुढचं वाक्य आहे, रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. आता इथं हे वाक्य केवळ वाक्य कसं बनेल तर थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. आता मिश्र वाक्य तयार कसं करता येईल ते आपण बघूया. वाक्य आहे, आई म्हणाली, मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिनं असतात. आता इथे आपल्याला मिश्र वाक्य तयार करायचं आहे. आई म्हणाली की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात. इथे जर आपण बघितलं तर आई म्हणाली हे मुख्य वाक्य आहे आणि की या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं पुढचं वाक्य जोडलेलं आहे की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिनं असतात. आता पुढचं पहा की शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, तिने खूप सराव केला. तर शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. असं आपल्याला मिश्र वाक्य बनवता येईल. आणि मिश्र वाक्यामध्ये आपण गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतो. या वाक्यामध्ये कारण या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे. पुढचं तिसरं वाक्य पहा, आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे आम्ही शीर्षासन करतो. आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे म्हणून आम्ही शीर्षासन करतो, असं मिश्र वाक्य तयार होईल. चौथं वाक्य, मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळायला हवे, मी दिल्लीला जाईन. वाक्य अशा प्रकारे बनेल, मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले की मी दिल्लीला जाईन. आता पहा विद्यार्थी मित्र हो, संयुक्त वाक्य तयार करणे. पहिलं वाक्य आहे की नाटकाची 3री घंटा वाजली, नाटकाला सुरुवात झाली. आता इथे वाक्य कसं बनेल, नाटकाची 3री घंटा वाजली आणि नाटकाला सुरुवात झाली. इथे आपण जर बघितलं तर नाटकाची 3री घंटा वाजली हे एक स्वतंत्र वाक्य आहे आणि नाटकाला सुरुवात झाली हे एक स्वतंत्र वाक्य आहे. आणि ही दोन्ही वाक्य आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेली आहेत आणि म्हणून इथे हे संयुक्त वाक्य तयार झालेलं आहे. पुढचं वाक्य पहा, कृतीपत्रिका सोपी असते, कृतीपत्रिका अवघड असते, ती सोडवावी लागते. हे वाक्य या प्रकारे आता बनेल की कृतीपत्रिका सोपी असो किंवा अवघड ती सोडवावीच लागते. पुढचं वाक्य आहे, आपला मुद्दा पटवून द्यावा, वाद घालू नये. आपला मुद्दा पटवून द्यावा पण वाद घालू नये. चौथं वाक्य, वाटेत धो धो पाऊस लागला, मला यायला उशीर झाला. आता इथे पहा, वाटेत धो धो पाऊस लागला म्हणून मला यायला उशीर झाला. अशा पद्धतीनं ही संयुक्त वाक्य आपल्याला तयार करता येतील. विद्यार्थी मित्र पहा की खालील वाक्यांचं संयुक्त, मिश्र व केवळ वाक्याचं वर्गीकरण करा असा स्वाध्याय आहे. इथे पहा पहिलं वाक्य, मी माणसे मोजून पाहिली पण ती 8च भरली. आता तुम्ही ओळखा पाहू हा प्रकार कोणता आहे, तर अर्थातच हा प्रकार आहे मिश्र वाक्य. दुसरं वाक्य आहे, सोनाली चहा किंवा कॉफी घेते, हे संयुक्त वाक्य आहे. पुढचं वाक्य आहे, आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या. आता तुम्हाला सहजपणे हे वाक्य ओळखता येईल. हे कोणतं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, कारण आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं ही दोन्ही वाक्य जोडलेली आहेत. पहा विद्यार्थी मित्र, चौथं वाक्य आहे, पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल. तर हा प्रकार कोणत्या आहे वाक्याचा, तर मिश्र वाक्य आहे. पुढचं वाक्य पहा, मुले बागेत खेळली ती खूप दमली. आता इथे जर आपण बघितलं तर हे केवळ वाक्य आहेत. म्हणजे मुले बागेत खेळली हे एक स्वतंत्र केवळ वाक्य आहे, ती खूप दमली हे एक स्वतंत्र वाक्य आहे आणि केवळ वाक्य आहेत. ही काही कुठली उभयान्वयी अव्ययांचा वापर करून इथं कुठे 2 वाक्य वगैरे जोडलेली नाहीत, हे स्वतंत्र वाक्य आहेत आणि ही केवळ वाक्य असलेले आपल्याला लक्षात येईल. 6वं वाक्य आहे, सर म्हणाले की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते. इथे आपण जर बघितलं तर मिश्र वाक्य आहे हे.
आता पुढचं वाक्य पहा, तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला. आपल्याला कृती काय दिलेली आहे विद्यार्थी मित्र, केवळ वाक्य करा. तर तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला असं त्याचं आपल्याला केवळ वाक्य बनवता येईल. श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली. या वाक्याचं मिश्र वाक्य तयार करायला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हा भाग सगळा समजलेला असल्यामुळे तुम्ही सहज करू शकता. जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली असं ते केवळ मिश्र वाक्य बनेल. विद्यार्थी मित्र, पुढचं वाक्य पहा, सर आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्यात. आता हे संयुक्त वाक्य कसं बनवता येईल? आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले म्हणून आमच्या अडचणी दूर झाल्या. अशा पद्धतीने हे वाक्य बनेल. माझे वडील म्हणाले, मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. याचं मिश्र वाक्य कसं बनेल? माझे वडील म्हणाले की तुझे यश बघून मला तुझा अभिमान वाटला. आता पाचवं वाक्य, हे आधुनिक लोकशाहीचं युग आहे, जाहिरातीला महत्व आहे, समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. केवळ वाक्य करायचं. तर एवढी ही वाक्य आहेत तर त्याचं आपल्याला केवळ वाक्य बनवता येतं. जाहिरातीला महत्व असल्यामुळे या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 3 वाक्यांपासून एकच केवळ वाक्य सुद्धा बनवता येतं. आणि केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर आपल्याला ते केवळ वाक्य बनलं आणि मग आपल्याला ते केवळ वाक्य सहजपणे बनवता येईल. फक्त वाक्यांचे प्रकार आपल्याला चांगल्या प्रकारे समजायला हवेत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण जे काही वाक्यामध्ये विधानं किती असतात यावरून जे वाक्यांचे प्रकार पडतात, केवळ वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य, हे आपण उदाहरणांद्वारे स्वाध्यायाद्वारे जाणून घेतलं. मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना हे वाक्यांचे 3ही प्रकार चांगल्या प्रकारे समजलेले असतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.